हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी प्रस्तुत करता राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। मुंबईत एका गुजराती बहुल सोसायटीमध्ये संजय दिना पाटलांच्या प्रचाराची मराठी पत्रकं वाटण्यास विरोध। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा गंभीर आरोप। पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटवला। नाशिकमध्ये 800 कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा। 800 कोटी रुपयांची खैरात बिल्डरांना देण्यात आली। संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांच्या नगर विकास खात्यावर गंभीर आरोप। अजित पवार गटाचा पदाधिकारी चौक सभेमध्ये मडकं फोडत असल्याचा रोहित पवारांचा दावा। मडकं कधी फोडलं जातं हे तुम्हाला माहिती नाही का? सांगता सभेमध्ये व्हिडिओ दाखवत रोहित पवारांचा संतप्त सवाल। मडकं फोडणारा कोण आहे हे मला माहिती नाही। मी कुणाचा अपमान केला नाही, पातळीही सोडली नाही। अजित पवारांचं स्पष्टीकरण। मडकं फोडून मृत्यूचा संकेत दिला जातो। मडकं फोडणं आणि अघोरी विद्या यांचा परस्पर संबंध। मडकं फोडायला सांगणाऱ्यालाच मडकं का फोडलं हे माहिती असेल। जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट। रोहित पवार लोकांची दिशाभूल करताय। अजितदादांनी विकास कलश बनवला, तो फुटू नये असा हेतू होता। मडकं फोडणाऱ्या रविराज तावरे यांचं स्पष्टीकरण। अजित पवारांना निवडणुकीच्या प्रचारामध्ये गुंडांची मदत घ्यावी लागते। रोहित पवारांचा अजित पवारांवर आरोप, तर रोहित पवार हा स्वतःच एक गुंड। अमोल मिटकरींचा पलटवार। तब्येत बरी नसल्यानं शरद पवारांचे आजचे कार्यक्रम रद्द। शरद पवारांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा, मात्र डॉक्टरांकडून पवारांना 2 दिवस भाषण करण्यास मनाई। विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार। वडेट्टीवारांनी निकमांचा उल्लेख देशद्रोही केल्याचा भाजपचा दावा। हू किल्ड करकरे पुस्तक लिहिणारे हसन मुश्रीफांचे बंधू, भाजपनं त्यांना प्रश्न विचारावेत। वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाल्यानंतर संजय राऊतांचं वक्तव्य। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।